नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन करण्यासाठी. आणि तुळजाभवानी माता जी की छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत पण आहे. आणि असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांकडे जी भवानी तलवार होती ती तुळजाभवानी मातेंनीच छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती. तर आज आपण करणार आहोत तुळजापूरचे दर्शन. तुम्हाला मंदिराचा परिसर पण दाखवणार आहे. आणि एक मातेचा इकडं छबिना वगैरे निघतो, तर तो पौर्णिमेच्या वेळेसच निघतो इकडं रात्रीला 10-10:30च्या दरम्यान. तर तो पण आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर करूया आज आपण तुळजापूरचे दर्शन. आणि आम्हाला अशा जे पण आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांना अशी विनंती आहे की ज्यांनी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब नसेल केलं त्यांना विनंती आहे की चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असे तुमच्यासाठी आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. आता देवीची आरती पण सुरू होत आहे थोड्याच वेळात. तर चला करूया आता तुळजाभवानी मातेचे दर्शन. तर मित्रांनो, आता आपण आहोत ही पालखी दर शुक्रवारी निघते. ही देवीची पालखी आहे. आंबा तुळजाभवानी माता की दररोज निघतं घे. मग आठवड्याला एकदा आठवड्यातून मंगळवारी आणि पौर्णिमाले. आणि आजचाच तर शुक्रवार आहे. आज नवरात्र आहे, दसरा आहे, घट उठते म्हणून हे निघालेलं आहे. हो का? बरं. म्हणजे समजा असं कधी पण निघते त्याला काय म्हणतात? छबिना. आईचा छबिना. आईचा छबिना. पौर्णिमाला महिन्यात आठवड्याला मंगळवार. म्हणजे समजा बघायला जर यायचं झालं तर कधी यावं लागेल दर्शनासाठी? आणि याचं वेळ का किती वाजता? हीच वेळ 10-10:30च्या दरम्यान. दसऱ्यात रोज असते. दसऱ्यात दररोज 9 दिवस. म्हणजे 9-10 दिवस. देवीचा याला काय म्हणतात? छबिना. हा देवी माचा छबिना आहे तुळजाभवानी मातेचा. आणि तर मित्रांनो, हा आहे देवी मातेचा छबिना. आणि हा शुक्रवार, मंगळवार किंवा पौर्णिमा आणि एकादशी काय असतं ते अशा ठराविक सणांनाच निघतो. हे बघू शकता आपण. इकडे तुळजाभवानी मातेचं मंदिर. आहोत तुळजाभवानी मंदिरात. तर मित्रांनो, आज आपण आलेलो तुळजाभवानी मातेचं दर्शन करण्यासाठी. आणि आता रात्रीचे जवळपास 10:30 ते 11 वाजलेले आहे.
हा आईचं छबिना आहे, याला छबिना म्हणतात. आणि आता पूजा संपलेली आहे. हा काही विशेष दिवशीच निघतो फक्त. याचं जर तुम्हाला दर्शन करायचे असेल तर तुम्हाला इथे फक्त हा दसरा म्हणजे जेव्हा नवरात्री असते तेव्हाच हा 9च्या 9 दिवस चालू असतो. हे बघा बरेचसे जण हे बघण्यासाठी येतात, दूर दूरून येतात. चला आजी. आपण पण घेऊया आता देवीच्या चरणांचे दर्शन घेतलेले आहे. देवीच्या चरणांचे दर्शन घेतलेले आहे. बघू शकता देवी माता मागे आहे. हा गोंधळाचा काहीतरी प्रकार असतो त्यांचा. हा इथं एक पिंपळाचा वृक्ष हा खूप जुना आहे, बऱ्याचशा दिवसापासून आहे इथं. हे बघू शकता 2-3 वृक्ष आहे इथं. हा आईचा हवनकुंड आहे. आणि हा मंदिराचा परिसर अजून पण गजबजलेला आहे. आता रात्रीचे तरी 11:15 वाजलेले आहे. आणि कोणी जर आजची तारीख आहे 2 जानेवारी. इथं एक छोटंसं मंदिर आहे देवीचं. हे लक्ष्मीनरसिंह मंदिर आहे. पलीकडे आता मल्हारी मार्टन मंदिर, जो खंडोबाचं आहे. पक्षद्वार आहे. हे बघू शकता जुन्या काळातले द्वार. याला चिंतामणी नावाचा दगड आहे. तो जर असं म्हणतात उजव्या साईडला फिरला तर त्याचा होकार इकडे मनातली इच्छा बोलावं लागते. तुमच्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण होते. आता बघूयांची इच्छा पूर्ण होती की नाही. उजवीकडे होकार, डावीकडे नकार. हे तुळजाभवानी मातेच्या मंदिरातले हे मंदिर, छोटे छोटे मंदिर आहे. हे दत्ताचं मंदिर आहे. हो, आता आपले रात्रीचा जो उत्सव असतो तो उत्सव पण आपण कॅप्चर केलेला आहे. आणि या हे जे मंदिर जे जवळपास हे 22 घंटे चालू असतं मंदिर. म्हणजे रात्री 11 ते 1 या दरम्यानच हे मंदिर बंद असतं. म्हणजे जसं 11:30 वाजेपर्यंत चालू असतं. तुम्हाला जर दर्शनासाठी यायचं असेल तर सकाळच्या 1 वाजेपासून तुम्ही दर्शन रांगेत लागू शकता. आणि मंदिर हे रात्रीच्या 11 वाजेपर्यंत चालू असतं. म्हणजे फक्त मंदिर हे 2 घंटे बंद असतं. जर तुम्ही पण कधी तुळजापूरला येण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ बघून जर येत असेल तर या टायमिंगवर लक्ष द्या. मुखदर्शन. आता आपण दर्शनला रांगेत लागत आहे. आज पौर्णिमा असल्यामुळे मंदिर लवकर उघडलं आहे. नाही तर तसं मंदिर सकाळच्या 4ला उघडतं. पण मंदिर आता जवळपास 12:30लाच उघडलेलं आहे. आता आपण दर्शन रांगेत लागलेलो आहे. हे बघू शकता दर्शन. मित्रांनो आता सकाळचे 12:30 वाजलेले आणि आपण जात आहोत दर्शनासाठी. आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नाही, तरी जेवढा शूट करण्याचा प्रयत्न झाला आपल्याकडून तेवढा आपण शूट करू आणि तुम्हाला आपण दर्शन करण्यापर्यंत करू. पौर्णिमेचा शुभ मुहूर्त
कुठून आले मित्र हो? हा तुमच्या शाळेचं नाव सर? माता नरगिस दत्त विद्यालय देवणी, देवणी, जिल्हा लातूर. जिल्हा लातूर. आणि आता सहल कुठं निघालेली सर तुमची? सहल आमची इथून पुणे मार्गे कोकणात जाणार आहे. कोकणामध्ये आता पहिलं तुळजापूरचं दर्शन, पहिला तुळजापूरचं दर्शन, दर्शन तुमचं जेजुरी. जेजुरी झाले की खंडाळा घाट मार्गे अलिबाग, हां अलिबाग झालं की दिवे आगार, हां दिवे आगार झालं की रत्नागिरी, महाबळेश्वर, कोल्हापूर, परत पंढरपूर दर्शन आणि देवणी. रिटर्न असा. ते सर भेटले ते आम्हाला. आता आम्ही दर्शनाच्या रांगेत थांबलेलो आहे तुळजापूर येथे. हे बघू शकता तुम्ही, खूप सारे विद्यार्थी आहे. सर त्यांचे सरचं नाव काय सर आपलं? चव्हाण सर. चव्हाण सर. हे गिरी सर, मुख्याध्यापक आहेत आमचे. हे मुख्याध्यापक आहेत यांचे. यांनी यांच्या सहलचं असं योग्यवर्त नियोजन केलेलं आहे आणि त्या यूट्यूबला सर सूचना देत आहे विद्यार्थ्यांना की ट्रिप कशी आहे, काय प्लॅन करायचा. तर सरांची सूचना ऐकत जायची. सरांची सूचनेला कुठेही असं टाळायचं नाही. सरांनी सांगितलं की बुवा खोल समुद्रात जाऊ नका तर जायचं नाही. जिथं सांगितलं सरांच्या सूचनेनुसारच ट्रिप प्लॅन करायची, नाही तर एकामुळं सगळी ट्रिप कॅन्सल होऊ शकते तुमची. त्यामुळं ट्रिपला गालबोट लागेल असं काही कृत्य करायचं नाही. कुठं चालले तुम्ही आता? ट्रिपला चालले का? तुमच्या स्कूलचं नाव? माता नरगिस दत्त विद्यालय, जिल्हा लातूर, तालुका देवणी. आता तुमची ट्रिप कशी आहे तुम्हाला सरांनी सांगितलेलं असेल ना? सरांच्या सूचनेचं पालन करणार आहे तुम्ही? 3 समुद्रकिनारे पाहणार आहोत. त्याच्यातले काशीद बीच आणि गणपतीपुळेचं बीच, हे 2 बीच आम्ही लांबूनच पाहणं, थोडं दर्शन घेणं गणपतीपुळेला, हे कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे. दिवेआगारचा जो बीच आहे तो उथळ आहे आणि तोही फक्त आम्ही गुडघ्या एवढ्या पाण्यातच फक्त जाऊन तिथं विद्यार्थ्यांना फक्त समुद्राचं दर्शन आम्ही घेणार आहोत आणि त्यापेक्षा जास्त आम्ही रिस्क उचलणार नाही असं ठरवलेलं आहे. थँक्यू. हे आम्हाला काही सहलचे आपल्या लातूरचे विद्यार्थी भेटलेले, आता ते आमचे सबस्क्रायबर बनले आणि आता ते सहल झालेले. चला लाईनला का छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपलं नाव सर? माझं नाव गिरी यशेल, मुख्याध्यापक माता नरगिस दत्त विद्यालय देवणी. माझ्या शाळेचे शैक्षणिक सन 2025. तुमचं पौर्णिमेला दर्शन होतंय सर, तेवढं सौभाग्य तुमचं. आणि ते पण पहिलं दर्शन होतं. तर आपण आता दर्शनाला जाऊ. आता बघूया, आपण 10 ते 15 मिनटं लागेल दर्शनाला. हां आता टाईम झालेला आहे सकाळचे 1:30 झालेला आहे आणि तरी बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये बऱ्याचशा भक्तगण आहे दर्शनासाठी आलेले आहे. तुळजापूर इथे बरेचसे भक्तगण हे दूरदूरून दर्शनासाठी येत असतात.
मित्रांनो, फायनली आपले तुळजाभवानी मातेचे दर्शन हे पूर्ण झालेले आहे. दर्शनासाठी जो आहे आपल्याला 1 तासाचा वेळ लागलेला आहे आणि दर्शन रांगेमध्ये आपण सकाळच्या 12:30ला लागलेलो होतो. आज पौर्णिमा असल्यामुळे मंदिर फक्त 1 तासासाठीच बंद होतं. तसा मध्ये जर तुम्ही दर्शनाला येत असाल तर मंदिराचा जो टायमिंग आहे रात्री सकाळी 4ला मंदिर उघडतं आणि रात्रीच्या 11ला बंद होतं. जर तुम्ही दर्शनाला येत असाल तर मग आता 5 तासासाठी 4 ते 5 तासासाठी हे मंदिर बंद असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी पण आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया लवकरच अशाच नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.